टिफिनसाठी अशी झटकीपट भेंडीची भाजी खाल्ली आहे का कधी? चला तर मग आज मस्तपैकी पटकन वेळ न घालवता अगदी कमी वेळेत होणारी आणि टेस्टी आणि खायला एक नंबर अशी मस्तपैकी कूट घालून आणि मस्त मसाले घालून भेंडीची भाजी कशी बनवायची आहे चला तर बघूयात. त्यासाठी छान भेंड्या घेतल्या आहेत आणि मस्त स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. ही भेंडी ना चिकट होत ना काही. पुढे तर तुम्ही बघणारच आहात. छानपैकी त्या कट करून घेतल्या आहेत. उभ्या आडव्या मस्तपैकी कट करून घेतल्या आहेत. भरली भेंडी करताना कोणी 4 फोडी करून त्यामध्ये सारण भरतं बरं का. म्हणजे सारण म्हणजेच काय की जसं की आपण शेंगदाण्याच्या कुटात छानपैकी तिखट मसाले वगैरे घालून एकत्रित तसं. पण मी तशीच पण जरा वेगळी बनवते आहे आणि एकदम झटकीपट होते. हे बघा छानपैकी 4 असे तुकडे करून घ्यायचेत. मस्त कट करून एक एक करत सगळी भेंडी मस्त चिरून घेतली आहे. टिफिनसाठी एकच नंबर झटकीपट तयार होणारी अगदी 10 ते 15 मिनटाच्या आतमध्ये 10 मिनटंच पकडा एकदम मस्तपैकी तयार होणार आणि कमी मसाल्यात कमी वेळात आणि खायला आणि टेस्ट एकच नंबर. हो नक्की करून बघा. भेंडी पण करण्याचे 2-3 प्रकार आहेत बरं का. आपण उभ्या कट करून छान फक्त आपण हिरवी मिरची घालून देखील भेंडी बनवतो. नंतर भरलेली पण भेंडी बनवतो आणि कूट घालून मी कशी भेंडी बनवते एकदा नक्की तुम्ही ट्राय करा आणि बनवून पण बघा. हे बघा एक एक करत स्वच्छ धुवून घेतल्यानंतर भेंडीतलं सगळं पाणी निथरून घेतलं आहे. पाणी राहिलं तर थोडं ते चिकट होते. त्यानंतर कट करून घेतले सगळं भेंडी. मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे. त्यानंतर लसूण एक कांडी मस्त घेतली आणि सोलून घेतली. जरा त्यामध्ये म्हटलं चव येईल की बघा तर कसं पुढे बनवतोय. त्यानंतर कढई घेतली. तेल टाकलं आहे कढईमध्ये. तेल तडाडल्यावरती जिरे मोहरींची आहुती छानपैकी त्यामध्ये टाकली आहे. कढीपत्ता घ्यायचा आहे बरं का. मस्त टाकायचा. असला तडतडतो की नाही असला मस्त वास येतो त्याचा. हे बघा आपण त्यामध्ये टाकला आहे लसूण. कढीपत्ता तडतड लगेच तडकलं. जरा हळूच टाकायचा बरं का नाही तर अंगावर उडणार मग. त्यानंतर सगळे घरातले मसाले लाल तिखट काळं तिखट चवीपुरतं टाकायचे. थोडी धना पावडर घातली आहे. हळद घातली आहे. मस्त एकत्रित तेलात चांगलं परतून घेतलं आहे. आणि नंतर आपली भेंडी जी कट केलेली होती ना छानपैकी सगळी त्यामध्ये टाकून दिली आहे. वरतून थोडी कोथिंबीर घालायची आहे. चवेपुरतं मस्तपैकी मीठ घालायचं आहे. मीठ जर विसरलं तर मग बघा बाबा खाल्लं तर मग जाणार नाही. मग त्यासाठी चवेला मस्तपैकी मीठ घालायचं आहे आणि एकत्रितपणे मस्त वरतून खालून मागून पुढून अशी गरगरीतपणे छान एकत्रित मिक्स करून घ्यायची आहे. मी यावरती झाकण तर बिलकुल ठेवणार नाही आहे बरं का. कोणी म्हणतं सगळे की झाकण ठेवल्यावरती चांगलं शिजते हे करते हे होतं ते होतं. हे बघा मी झाकण न ठेवताच भेंडी शिजवणार आहे आणि किती झटकीपट शिजते न चिकट होतात तुम्ही आता ते बघणारच आहात. हे बघा आणि मस्तपैकी एकदम मऊसूत शिजते. तिकडं भेंडी शिजती आहे तोपर्यंत छानपैकी आपल्या चपात्या 1 2 3 करत पटपट चपाती रेडी करून घेतल्या आहेत. हे बघा भेंडी इकडे आपली छानपैकी मऊ. हे बघा एकदम छान शिजली आहे ना कचरट राहिली आहे ना काही. भेंडी शिजल्यानंतर पूर्ण ड्राय झाल्यावर त्यामध्ये हा घातला आहे शेंगदाण्याचा कूट. मस्तपैकी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि एकत्रित एकजीव मस्त मिक्स करायची आहे. आणि तुम्हाला जर कुरकुरीत करायची असेल ना तर हेच आपण भेंडी मस्तपैकी तळून फक्त फ्राय करायची. मग ती कुरकुरीत भेंडी होती. आपण त्याची पण रेसिपी नक्कीच एकदा करणार आहोत. पण आता आपण टिफिनसाठी छानपैकी झटकीपट टेस्टी आणि कमी वेळेत कमी मसाल्यात एकदम चवदार होणारी भेंडीची भाजी बनवली आहे. आपण घरी टिफिनला मुलांना पण देऊ शकतो. मुलं पण छान आवडीने खातात आणि घरातले पण. हे बघा आपली भेंडीची भाजी तयार आहे. बघा कसला सुंदर दिसते आणि एकच नंबर खावीशीच वाटते. बघा हे बघ मस्तपैकी गरमागरम भाजी टाकली आहे डब्यात. मस्तपैकी सुगंध तर एवढा छान येतोय आणि चवेला तर खूप. सगळ्यांची तुम्हा आम्हा सगळ्यांची तर भेंडी तर सगळ्यांची फेवरेटच असते. मुलं तर एकदम एकच नंबर आवडीने खातात. मग वेगवेगळे व्हरायटी वेगवेगळे प्रकार करून बघायचेत. नंतर चपाती भरली आहे मस्त डब्यामध्ये टिफिनमध्ये आणि झाकण लावून रेडी की भाजी चपाती मस्तपैकी भेंडीची भाजी चपाती रेडी आहे. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.